नमस्कार, मी शामराव मोकाशी। हा व्हिडिओ प्रत्येक रिक्षा टॅक्सी चालकांनी, वाहन विक्रेत्यांनी, RTO अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी पूर्ण ऐका आणि शेअर करा। RTO अधिकारीसुद्धा म्हणतात ई रिक्षाला परवाना नाही, वाहन विक्रेते म्हणतात ई रिक्षाला परवाना नाही, आणि रिक्षावाले बी म्हणतात आम्हाला ई रिक्षाला परवाना नाही, परंतु परवाना हा आहेच। मी तुम्हाला आता अशी कागदपत्र अधिसूचना दावणार आहे। शासनानं खाली 31 मार्च 2024पर्यंत ई रिक्षाला सूट दिलेली होती आणि हे रिक्षावाले फसलेले आहेत। त्याच्यामुळं ई रिक्षा घेणाऱ्यांनी, रिक्षावाल्यांनी हा जरूर व्हिडिओ पूर्ण ऐका आणि एकमेकाला शेअर करा। फसणार आहेसा तुम्ही, फसवलं जात आहे तुम्हाला जर ह्याच्यातून बचायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि शेअर करा। RTO अधिकाऱ्यांनी सुद्धा हा व्हिडिओ ऐका। तुम्ही म्हणतायसा शेअर रिक्षाला परवाना नाही, आता हे काय आहे पहा। ई रिक्षा परवाने देण्याबाबतचे धोरण ही महाराष्ट्र शासन गृह विभागाची अधिसूचना आहे। 2 सप्टेंबर 2016ची हा GR आहे। केंद्र शासनाची अधिसूचना आहे 2014ची। त्यानंतर अनेक आदेश निघालेले आहेत आणि आता हे सांगतायत की ई रिक्षाला परवाने नाहीत, तर हे नियमसुद्धा आहेत, परवानेसुद्धा आहेत। फक्त कार्टला ई रिक्षाला परवानगी नाही, म्हणजे सायकल रिक्षासाठी। आणि म्हणजे आता सायकल रिक्षासुद्धा आपल्या महाराष्ट्रातसुद्धा होत्या। राज्यातील आपल्या महाराष्ट्रात लातूर, अमरावती, बुलढाणा, अकोला, नागपूर व वर्धा या इथं सायकल रिक्षा ज्याला आपण म्हणतो ह्या देशभर आहेत। तिथंसुद्धा 12-15 हजार होत्या आणि त्यांच्यासाठीसुद्धा लायसन बिल्ला ई रिक्षाला आहे आणि त्या रिक्षा 20 किलोमीटरच्या आतल्या चालतील आणि त्यांना कुठल्याही शहरी भागात परवानगी नाही। त्यांना वाहतूक विभाग, पोलीस विभाग यांनी त्या कार्टना हे पहा रिक्षा व ई कार्ट यांना मान्यता देण्याच्या अनुषंगानं नियम बनवलेले आहेत, पण त्यांना कुठल्याही नगरपालिका हद्दीत आणि कुठंसुद्धा देता येणार नाही। शिवाय आता महत्त्वाचं म्हणजे हे मुंबईत मीरा रोडला, ठाण्याला, वसई विरारला ज्या ई रिक्षा झालेल्या आहेत, आता हे मी तुम्हाला एक वाक्य वाचून दावतो बघा। सदर ई रिक्षा धोरण मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरण व्यतिरिक्त उर्वरित क्षेत्रासाठी, म्हणजे मुंबई महानगर क्षेत्रात तर त्याला परवानगी नाहीच नाही, हेही तुम्ही लक्षात घ्या। म्हणजे ज्या कार्डना तर परवानगी नाहीच नाही, परंतु आणि ई रिक्षासाठी सुद्धा शासनानं धोरण ठरवलेलं आहे आणि मार्गदर्शक सूचना ह्या RTOना दिलेला आहेत आणि ह्याची 5 पृष्ठ आहेत ह्या अधिसूचनेची। ही अधिसूचना हे पहा, अधिसूचना क्रमांक आहे ह्याच्यावरती, हे 2016चे निर्णय आहेत। असं काय नाही, फक्त ह्याच्यात ह्यांनी बोंबाबोंब केलेली आहे वाहन विक्रेत्याने, फसवणूक करणारी, आणि रिक्षावाला खाली गुरु करतो या आणि म्हणतो ई रिक्षाला परमिट नाही। तर आता ह्या अधिसूचनेतलं परिशिष्ट बघा, ई रिक्षा वाहनाच्या नियमाबाबत धोरण। आता ऐका सवनी, हे पहा, वाचाच तुम्ही आता काय आहे हे ऐका तुम्ही। आता बघा, उद्देश ई रिक्षा धोरण करण्यासाठी मुख्य उद्देश खालीलप्रमाणे आहेत। आता बघा, ई रिक्षा धोरण राज्यात ई रिक्षा या वाहनांच्या नियमात पुढीलप्रमाणे धोरण निश्चित ठरवण्यात येत आहे। मोटर वाहन अधिनियम ई रिक्षाकरता वाहनांना स्वतंत्र संवर्ग निर्माण करण्यात यावा आणि सदर संवर्ग नवीन असल्याने 3 चाकी ॲटो रिक्षा किंवा यांच्यासारख्या वाहनाशी तो संलग्न करू नये। सदर वाहनांची नोंदणी परिवहन संवर्गात करावी आणि मोटर वाहन अधिनियम 1988च्या कलम 7 मधील परंतुकानुसार सदर वाहनाच्या अनुज्ञापत्राकरता हलके मोटार वाहन चालवण्याच्या अटीमधून सूट देण्यात आलेली आहे। देण्यात यावी म्हणजे कार्टना खाली आहे, जे आपण सायकल रिक्षा म्हणतो त्यानं। पण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत येणारी जी वाहनं आहेत त्यांना लायसन बिल्ला, म्हणजे आता समजा पितळी बिल्ला नसतो पण ते पिवळं ओळखपत्र देतात, ते तुम्हाला लॅमिनेशन करून गळ्यात कुठल्याही परिस्थितीत लावायचं आहे। हे मात्र कुणीही
विसरू नका. आता तुम्ही म्हणतायसा परवानाच नाही आमचा गुरु म्हणतोय परवाना नाही आणि तुम्ही कणाना रिक्षा घेतायसा आणि कणाना फसतायसा. हे मात्र कोणी विसरू नका. हा व्हिडिओ प्रत्येकानं पूर्ण ऐकायचा आहे आणि शेअर करायचा आहे, नाहीतर तुम्ही फसणार आहेसा. त्याच्यामुळं तुम्हाला आता रिक्षा परवान्यासाठी संघर्ष आता मात्र करावा लागणार आहे. आता हे पहा, आता ई रिक्षा हे पहा स्पष्ट लिहिलेलं आहे, अटी व शर्ती. ई रिक्षा या वाहनाच्या नियमाबाबत सर्वसाधारण अटी व शर्ती. अर्जदारास ई रिक्षा चालवण्याची वैध अनुज्ञापत्रिका म्हणजे लायसन आणि सार्वजनिक वाहतूक वाहन चालवण्याचा बिल्ला, बॅच आणि लॅमिनेशन स्वरूपातील ओळखपत्र बंधनकारक आहे. अर्जदार स्थानिक भाषेचे ज्ञान व परवाना क्षेत्रातील स्थळांची माहिती असावी. पर्यटन क्षेत्राची वगैरे म्हणजे तिथली माहिती असावी, त्याला मराठी भाषेचं ज्ञान हवंच आहे. अर्जदारा विरुद्ध मागील 1 वर्षामध्ये कोणत्याही प्रकारचा दखलपात्र गुन्हा म्हणजे आपण ज्याला म्हणतो पोलीस रिपोर्ट म्हणतो. अर्जदाराने शासनाच्या निमशासकीय किंवा खाजगी कंपनीमध्ये कायमस्वरूपी नोकरी करता नसल्याचं प्रतिज्ञापत्र, म्हणजे आपण जे रिक्षा परमिट काढताना प्रतिज्ञापत्र देतो की मी कुठंही नोकरीला नाही किंवा मला कुठला कामधंदा नाही, असं गुरु डायरेक्ट करून देतो ते. आणि मग पुन्हा हे झालं, अर्जदाराकडे अन्य कोणत्याही प्रकारच्या वाहनाचा परवाना नसावा, म्हणजे तुमच्याकडे दुसरा कुठलाही परवाना नसावा. अर्जदारास ई रिक्षाचे एकापेक्षा जास्त परवाने जारी करण्यात येऊ नयेत. या वाहनास कंत्राटी परवाना जारी करण्यात यावा, म्हणजे जो रिक्षाला परवाना देतो तो रिक्षाच आहे आणि तिला कंत्राट परवानाच हा दिला देतो, म्हणजे त्याला आपण शिशी परवाना म्हणतो. आणि मग त्याला या वाहनांना इलेक्ट्रॉनिक मीटर बसवणे अनिवार्य असेल. तसेच प्राधिकरणानं त्यांना भाडं ठरवायचं असते. विविध हेल्पलाईन नंबर त्यांना गाडीत लावायचे असतात. ई रिक्षामधून आसनक्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करू नये. तसेच चालकाने त्याच्या बाजूला प्रवाशांना बसवू नये, म्हणजे आपण ज्याला स्टेपनी म्हणतो ती स्टेपनी बसवू नये म्हणजे. आणि नाहीतर मग त्याचा परवाना बी रद्द करून त्याचं वाहन जप्त केलं जाईल. हे आहे. परवाना कोण बोललो नाही तुम्हाला, खाली हे तुम्हाला शासनानं सूट दिलेली होती. सदर ई रिक्षा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणानं निर्विष्ट केलेल्या क्षेत्रात मार्ग अथवा मार्गाचा काही भाग, मग हे समजा अथॉरिटी परमिशन देते तुम्हाला, समजा सांगली जिल्ह्यापुरतं किंवा मुंबई महानगर क्षेत्रापुरतं, म्हणजे ज्याने तुम्हाला परमिशन दिलेले आहे, परवाना दिलेला आहे, त्यातच तुम्हाला सदर वाहनामध्ये प्राथमिकोपचार पेटी, अग्निशामक यंत्रणा ठेवणं अनिवार्य आहे. सदर वाहनाच्या डाव्या बाजूला परवानाधारकाचे नाव, पत्ता तसेच टेलिफोन क्रमांक रंगवणे अनिवार्य आहे. सदर ई रिक्षाच्या पाठीमागे पिवळ्या रंगाची रिफ्लेक्टिव्ह टेप लावणे बंधनकारक आहे. सदर ई रिक्षाची सर्व विधिग्राह्य कागदपत्र, म्हणजे तुमची जी कागदपत्र आहे, उदाहरण नोंदणी प्रमाणपत्र, वाहनाचा विमा, परवाना, कर व योग्यता प्रमाणपत्र तसेच चालकाची अनुज्ञा म्हणजे लायसन्स सोबत बाळगणे गरजेचं आहे. सदर वाहनाचे हस्तांतरण करता येणार नाही, तथापि परवानाधारकाचा मृत्यू झाला तर मोटर वाहन कायद्यानुसार तो वारसा हक्काच्या नावावर हस्तांतरण करता येईल. म्हणजे जे आता ज्याला आपण वारसा हक्कानं परवाना नावा होतो, एखाद्या परवानाधारकाचा मृत्यू झाल्यास तो त्याच्या पत्नीच्या, आईच्या, मुलांच्या नावावरती होतो. सदर वाहनाच्या चालकाने परवानाधारकाने प्रवाशाशी सौजन्याने वागावे, म्हणजे ई रिक्षाच्या परवानाधारकानं सौजन्याने वागलं पाहिजे. जर वाहनामध्ये इतर प्रवाशाकडून महिला प्रवाशांचे असभ्य वर्तन वगैरे काय केलं तर ते तुम्हाला नियम सर्व तेच आहेत हे मात्र. आणि स्थानिक गरजेनुसारच त्यांना प्रादेशिक परिवहनानं अटी आणखीन लागू करायचे आहेत आणि त्यांना नियमानं हा परवाना द्यायचा आहे. परंतु इथं बेकायदेशीरपणे हे रिक्षा ई रिक्षा धावतात. निश्चित हे प्रकरण ज्याने ई रिक्षा घेतल्यात त्यांना हे भारीच पडणार आहे. हे मात्र लक्षात ठेवा. ई रिक्षाची ही आधी सूचना आहे, हा निर्णयच आहे, आजचा नाही. शासनानं खाली त्यांना करात वगैरे सूट दिलेली होती. हे मात्र तुम्ही कुणीही विसरू नका आणि हा निर्णयच आहे. त्याच्यामुळं काय असं काय कुणी म्हणायचं काय काम नाही.
तुम्हाला ई रिक्षाला परवाना आहेच, किती बोलतात ते कंपनीवाले, काय पेट्रोल पंपावर सुद्धा तुम्हाला फुकट देतात जाहिराती, हे घ्या बघा ई रिक्षा आहे बघा, हे ई रिक्षाचे परवाने बघा, हे काय आहे, हे शासन निर्णय आहे ना. पण RTO वाल्यांना काही पडलेलं नाही. तर ई रिक्षा परवान्यासाठी 50,000 फी करा. ज्यांनी ई रिक्षा घेतल्यात आणि त्या चार्जिंग कुठं केल्या, घरच्या मीटरवरती केले असतील तर MSEBीनं डायरेक्ट कमर्शियल मीटरप्रमाणे त्यांचे रेट वसूल करा. हे मात्र लक्षात ठेवा. हा शासन निर्णय आहे, हे अधिसूचना आहे. आणखीन RTOवाले बी म्हणतात परमिट बंद आहे, रिक्षाला परमिट नाही, ई रिक्षाला परमिट नाही. अरे हा झोल असतो बाबांनो, झोल. गोरगरिबांना फसवलं जातं, हे मात्र कुणीही विसरू नका. ई रिक्षा घेणारानं 100 वेळ विचार करा. तो कंपनीवाला गाड्या खपायसाठी तुम्हाला काय बी म्हणेल, परमिट नाही परमिट. अरे भरणार कोण आहे बाबांनो? तुमच्याकडं सरकार वसूल करेल, तुमच्या गाड्या जप्त करेल आणि मग तुम्हाला कळेल आम्ही फसलो. गुरु काय गाडी विकणाऱ्यानं जाणार बघलेला पैसे खाऊन. RTOवाले काय रजिस्ट्रेशन करताना कणाना पैसे खातात आणि ते बी जाणार बघलेला. ते म्हणणार हे काय सरकारचा आदेश आहे, आम्ही आदेशाप्रमाणे तुमच्या गाड्या पकडल्या, आदेशाप्रमाणे तुम्हाला आता 50,000 रुपये परवान्याचे झालेत, भरा आणि मग तुम्ही जावा. तर प्रत्येकानं ई रिक्षा घेणारानं 100 वेळ विचार करा आणि प्रत्येकाची जबाबदारी आहे हा व्हिडिओ शेअर करायचा. नाही जर तुम्ही फसलेला आहेसा, इथून पुढं तरी फसू नका. धन्यवाद. मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.